उसके लिए सरकार को अगर कहीं से पैसा जुटाना है तो सरकार निश्चित जुटाए। धन्यवाद। परत आयटी पार्कचं आपण बोलतोय किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचं बोलतोय, वर्षानुवर्षी तेच प्रश्न येतात वारंवार। उड्डाण पूलचा विषय येतोय, या विषयावर आपण व्यवस्थित उत्तर द्या ना। आम्हाला काही नको विमान सेवा असंही रिस्क मध्ये चालू करा असं आमचं म्हणणं आहे का? तुमच्याच मंत्र्यांनी गेल्या वर्षी आश्वासन दिलं भरभरात हे विषय मिटू म्हणून, त्याच्यावरती बोला तुम्ही आधी कोण सांगता आम्हाला? आम्हाला असं भाऊ असं म्हणतं की प्रवाशाचा जीव धोक्यात घालून विमान सेवा चालू करायचं का? असं नाही ना। आमचा मुद्दा असं की मुरली यांना मोहळांनी जे सांगितलं होतं ते का झालं नाही, आणि त्याचं कारण त्यावेळी सांगितलेलं नव्हतं असं की ते पाडल्याशिवाय करू शकत नाही। आता एवढं जीवाला लावून घ्यायची काही कारण नाही। मी सांगतो माझा प्रश्न ऐकून घ्या। तुमचा ऐकलंय, माझा ऐका आता। एवढं जीवाला लावून घ्यायची काही कारण नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सेवा देत असताना कोर्टानं दिलेला स्टे आपल्याला उठवावाच लागेल। शासनाकडून कुठलंही काम राहिलं नाही, शासन काम करायला तयार आहे। या देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे, घटनेनं घालून दिलेली व्यवस्था आहे। कोर्टानं जेव्हा त्या घरं निष्कासित करण्यासाठी केलेली मनाई आहे, आणि ती मनाई जोपर्यंत आपल्याला उठणार नाही ते शासन स्तरावर थांबलेलं कुठलंही काम नाही। मंत्री महोदयांनी जे शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे काम होईल, त्याच्यात कुठली अडचण येणार नाही। तरीसुद्धा ज्या व्यवस्था उभ्या करणं आवश्यक आहे त्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील। विमानसेवेची काळजी तुम्हाला जेवढी आहे, सोलापूरला जेवढी आहे, आम्हाला आपल्या सगळ्यांनाच काळजी आहे। विमानसेवा या शहराची चालू राहिली पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत। या भावनेमध्ये कुठली किंतुपर्यंत असायचं काही कारण नाही। तुम्हाला जसं वाटतं आपली विमानसेवा बंद नाही झाली पाहिजे तसं मलाही वाटतं। या सगळ्या व्यवस्था चालू राहिल्याच पाहिजेत, आणि त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न केलेच पाहिजेत, आणि ते करतो, आम्ही करतोच त्या बाबतीत। कोर्टात सुद्धा माझी बैठकही झाली आहे या संदर्भात, कलेक्टर महोदयांशी चर्चा झाली। कोर्टामध्ये आम्ही अपेअर होऊन आपण आपली भूमिका मांडतो की याच्यात तातडीनं कोर्टात निर्णय द्यावा अशी भूमिका मांडतोय, आणि त्याच्यावर कारवाई करतो आपण। मोदी साहेबांचं स्वप्न होतं दुसरा विषय, शहरात 2 रेल्वेचे उड्डाण पूल होत आहेत, एक भैया चौकामध्ये, एक आसरा ब्रिजामध्ये। तुम्ही रेल्वे अधिकाऱ्यांसोबत रोज बैठक घेऊन सांगितलं, तुम्ही बैठक घेतल्याशिवाय तो प्रश्न मार्गी लागणार नाही हे सोलापूरकरांना माहिती आहे। का झाली नाही बैठक? का होत नाही बैठक, किंवा का तो प्रश्न मार्गी लागत नाही? सोलापूरच्या रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा झालेली आहे। बैठक घेण्याची आवश्यकता आहे तर नक्की बैठक घेण्याची आवश्यकता, आपण त्याची बैठक पण घेऊ। त्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही, त्याची बैठक आपण घेऊ। परंतु एकदा आचारसंहिता लागल्यानंतर त्या बैठका घेणं शक्य होत नाही। आजही मी बैठक घेऊ शकत नाही जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही, आणि सातत्यानं गेल्या 4-5 महिन्यापासून आचारसंहिता सातत्यानं मध्ये कालावधी सोडला तर सातत्यानं लागले, पण तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आपण दिलेल्या आहेत, आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका आपली आहे। आज आपण बघतो सातत्यानं शहरामध्ये ज्या वेगानं कामं आज होत आहेत, किंबहुना सोलापूर जिल्ह्याचा विकास ज्या वेगानं होतोय याच्या आपण सगळे सण साक्षीदार आहोत, तर त्याचा फील पण आपण घेतोय। असं नाही की वेगळा काय विषय, पण आपण त्याचा फील आपण घेतोय की ज्या वेगानं या सोलापूर शहरामध्ये बदल होत आहेत, सोलापूर जिल्ह्यामध्ये बदल होत आहे, महाराष्ट्रामध्ये बदल होत आहे, देशामध्ये बदल होत आहे, त्याचा आपण साक्षीदार आहोत। 2023 साली त्याचा टेंडर निघाला आणि नाराज होऊ नका म्हटलं, 3 वर्षापूर्वी टेंडर निघाले, काय गती आहे त्याची? दुसरे त्या भैया चौकाची गती 10% पण भाऊ काम झालं नाही, ते कसं तुम्ही मला सांगा, कुठल्या गतीने चाललंय? कुठलं भैया चौकातल्या पुलाचं काम? ज्या टेक्निकल अडचणी होत्या त्या सोडवण्याचं काम केलं आहे। कॉन्ट्रॅक्टरनं वेगानं काम केलं पाहिजे, ही परिस्थिती आहे। 23ला टेंडर झालेलं आहे। कॉन्ट्रॅक्टरला काम करण्याची जेवढी मुदत आहे त्या मुदतीत कॉन्ट्रॅक्टरनं काम करणं अपेक्षित आहे, आणि त्याच्यापेक्षा अधिकचा कालखंड झाला असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित होईल। परंतु कॉन्ट्रॅक्टरनं टेंडर झाल्यानंतर त्याला जो पिरियड असतो काम करण्याचा, त्याच्या अगोदर त्याच्यावर कारवाई करता येत नाही। तेव्हा जो कॉन्ट्रॅक्टरचा पिरियड आहे त्याच्या पिरियडमध्ये त्याने काम करणं अपेक्षित आहे, आणि तो जर कालखंड पूर्ण झाला असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई करायला लागेल। परंतु त्या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहू, आणि कामाचा वेग वाढला पाहिजे ही भूमिका तुमची आहे, माझीही आहे। माझी वेगळी कुठली भूमिका नाही, आम्ही त्याला सातत्याने त्याचा फॉलोअप घेतोय। पण शेवटी ही मानवनिर्मित व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेला आपण सगळेजण पाहतो की काम पुढं गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे। तिथं येणाऱ्या अडचणी, तिथं येणाऱ्या शासकीय अडचणी, टेक्निकल अडचणी, उड्डाणपुलाच्या साठी आपण मांडलेला विषय तो पण महत्त्वाचा विषय आहे। उड्डाणपूल झाला पाहिजे, पण त्याच्या अनुषंगानं त्याला लागणाऱ्या ज्या परवानग्या आहेत, त्याला लागणारे जे विषय आहेत, जागेचे विषय आहेत,
इथं 4-5 शासकीय जागांचे विषय आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत. त्या विभागाची एनओसी येणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी काम केलं पाहिजे अशी व्यवस्था आहे. त्यामुळे त्याही बाबतीत आपण फॉलोअप घेतो आहे आणि उड्डाणपुलाचंही काम तातडीने पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आपली आहे. त्यामुळं याच्यातून एक एक करून आपल्याला मार्ग काढून पुढे जायला लागेल. या सरकारच्या माध्यमातून झालं. खास करून नागरिक क्षेत्रामध्ये मेट्रोचं उभं राहिलेलं जाळं आपण सगळेजण पाहतोय. आजपर्यंत शहरामध्ये ट्रॅफिकचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, शहरीकरण वेगानं वाढते, अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिकचा निर्माण झालेला प्रश्न आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. अशा वेळी या शहरातल्या सगळ्या नागरी वस्त्यामध्ये मेट्रोचं जाळं उभं करण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि लाखो कोटी रुपये खर्च करून जी मेट्रो सिटी आपल्या आहेत, मोठ्या शहर आहेत, आता या शहरामध्ये मेट्रोचं जाळं या निमित्तानं उभं राहिलेलं आपण पाहतोय. आपल्या मुंबईचा अटल सेतू हा तर आपण बघितला, समुद्रातनं जाणारा हा महामार्ग आपण बघितला की ज्यातून लोकांचा प्रचंड मोठा वाचलेला वेळ. अटल सेतू एक उदाहरण आहे, पण असे अनेक महामार्ग या मोदीजींच्या कालखंडामध्ये उभे राहिले आणि आज देश वेगानं प्रगतीकडे जाताना आपण पाहतोय. ग्रीन ग्रोथ कॉरिडॉरचा विषय असेल, असे अनेक प्रकल्प या माध्यमातून उभे राहिलेले आपण सगळेजण पाहतोय. खास करून विमानसेवेमध्ये झालेला क्रांती आपण सगळ्यांनी पाहिली असेल. 67 वर्षामध्ये या देशामध्ये 74 विमानतळ होती. मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये 90 विमानतळ झाली. आज देशामधल्या विमानतळाची संख्या 164 आहे. मग एवढी मोठी प्रगती या विमान क्षेत्रामध्ये आज झालेली आपण सगळेजण पाहतोय. त्यातलं उदाहरण आपलं सोलापूरचं विमानतळ आहे. इथली विमानसेवा चालू झालेली आपण पाहताय. अनंत अडचणी असतानासुद्धा ह्या विमानसेवा चालू करून या शहरांना देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये, विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या सरकारमध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संसद भवन ही आपल्या देशाची अस्मिता असते. नव्यानं बांधलेलं संसद भवन आपण सगळेजण पाहत असतो आणि त्या संसद भवनाच्या माध्यमातून एक देशाला खूप मोठं संसद भवन मिळाल्याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे. आणि खूप अत्याधुनिक असं संसद भवन की जे जगातलं सगळ्यात अत्याधुनिक असं संसद भवन मोदींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या जे 5 प्रमुख स्थळं होती, ज्याला पंचतीर्थ आपण म्हणतो, ती सगळी विकसित करण्याचं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण पाहतोय. आदिवासी बांधवांना न्याय मिळण्यासाठी बिरसा मुंडा जयंतीच्या माध्यमातून आदिवासी अभियान दिवस करत असताना आदिवासी लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक योजना मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेल्या आपण पाहतो. त्यासोबत अहिल्यादेवींची 300वी जयंती जी साजरी केली. अहिल्यादेवींचं जे प्रचंड मोठं काम आहे ते सामान्यातल्या सामान्य नागरिकापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या अहिल्यादेवींनी एक सामाजिक समतेची क्रांती केली होती, किंबहुना राजव्यवस्था कशी, राजपाट कसा चालवावा, न्यायव्यवस्था कशी चालवावी, त्याही कालखंडामध्ये आपण बघितलं असेल की सिंचनाचं काम कसं करावं. खास करून ज्या देवस्थान आपण पाहिले असेल की मुघल सुलतानांनी उद्ध्वस्त केलेली जी देवस्थानं होती त्या सगळ्या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं होतं. ते काम जनतेच्या समोर नेण्याचं काम, किंबहुना मी सांगेन की अहिल्यादेवींनी हिंदू मंदिरांचं जीर्णोद्धार केला त्या कालखंडामध्ये. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्या मंदिरांना न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं. काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला होता. त्यानंतर झालेलं आक्रमण आपण सगळ्यांनी पाहिलं, पण त्यानंतर आज काशी विश्वेश्वराचा भव्य दिव्य असा कॉरिडॉर माननीय मोदीजींच्या कालखंडामध्ये झाला. हे आपण सगळेजण पाहताय. उज्जैनचं महाकाली मंदिर, तिथला कॉरिडॉर आपण सगळेजण पाहतोय. आणि खास करून आपल्या सगळ्यांना छाती अभिमानानं आपली फुलून येते ज्या
प्रभू श्रीरामाच्या राम मंदिरासाठी जवळजवळ 550 किती वर्ष वाट बघायला लागली. 550 वर्ष या मंदिराची वाट बघायला लागली होती की आमचे प्रभू श्रीराम एका छोट्याशा झोपडीमध्ये होते. त्या प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य असं मंदिर या मोदीजींच्या कालखंडामध्ये उभं राहिलेलं आपण बघतोय. कारसेवकांनी बलिदान दिलं, असंख्य लोकांनी त्या मंदिरासाठी योगदान पण दिलं आहे, पण खऱ्या अर्थानं त्याला स्वरूप देण्याचं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालं हे आपल्याला अभिमानानं सांगायला लागेल आहे. किंवा देशाचा कणा आहे त्या शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवत असताना खास करून सिंचन क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आपल्याला दिसते. देशामध्ये राज्यामध्ये सिंचन क्षेत्र वाढत असताना मोदीजींनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रत्येक राज्यामध्ये दुष्काळी भागाला पाणी पोचवण्यासाठी खूप मोठी ताकद प्रत्येक राज्याला आणि शेतकरी बांधवांना देण्याचं काम केलं. त्यासोबत बळीराजा सिंचन योजना पण मोदीजींनी चालू केली आणि त्या माध्यमातून देशामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये झालेली क्रांती आपण सगळेजण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला शेतकरी समृद्ध होत असताना, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत असताना नागरी भागातल्या लोकांसाठी नागरी विकासाचा खूप मोठं काम आदरणीय मोदीजींनी केलं. देशामधल्या प्रत्येक मोठ्या शहरानं, अगदी सोलापूरपासून असे अनेक शहरं आहेत की ज्या शहरामध्ये नागरी विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम झालेलं आपण पाहतोय. आणि त्याचसोबत आपण सगळ्यांनी बघितलं असेल आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती आपण झालेली पाहतोय. खूप मोठी एम्ससारखी हॉस्पिटल आपण बघितलं, खूप मोठ्या संख्येनं त्या हॉस्पिटलच्या संख्येमध्ये वाढ झाली. आणि त्यासोबत देशातल्या प्रत्येक नागरिकाला उपचार मिळाला पाहिजे. उपचाराविना कुठल्याही नागरिकाला स्वतःचा जीव गमवावा लागू नये, किंबहुना उपचारापासून वंचित कोण नागरिक राहू नये म्हणून आयुष्यमान भारत योजना आदरणीय मोदीजींनी या देशामध्ये चालू केली. आणि जगातली सगळ्यात मोठी योजना आयुष्यमान भारतच्या रूपानं आज लोकांच्या सेवेसाठी या देशामध्ये चालू असलेली आपण सगळेजण पाहत आहे. त्या माध्यमातून कोट्यावधी रुग्णांना या योजनेची मदत झाली आणि असंख्य रुग्णांचे जीव वाचले, असंख्य रुग्णांना स्वतःचं जीवन सुसह्य करता आलं. अशा पद्धतीचं काम या माध्यमातून झालेलं आपण पाहतोय. खास करून सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोदीजींच्या सरकारवर आज विश्वास असलेला आपण सगळेजण पाहतोय. आणि प्रशासनामध्ये आलेली शिस्त मोदीजींच्या कालखंडामध्ये ही एक प्रचंड मोठी शिस्त आज प्रशासनामध्ये आलेली आपण सगळेजण पाहत आहे. आणि त्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्थेवर एक मोठा प्रभाव मोदीजींचा आणि मोदीजींच्या सरकारमध्ये असलेल्या कामाचा आपण सगळेजण पाहतोय. आणि त्या माध्यमातून एक सामान्य माणसाचा विश्वास संपादन करण्याचं काम त्यामातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय. मोदीजींच्या कालखंडामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे असा संकल्प मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर केला. आणि त्याच माध्यमातून देशातला एकही नागरिक जो बेघर आहे तो घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून क्रांतिकारी काम या देशामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहत आहे. खास करून मोदीजींना महाराष्ट्राच्या वतीने आपण धन्यवाद देऊया की देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्ती प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मंजूर कुठं झाले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये झाली. गेल्या 10-12 वर्षामध्ये 10 लाख घरं महाराष्ट्रासाठी मंजूर होत असताना पाठीमागच्या वर्षामध्ये 30 लाख घरं या महाराष्ट्रासाठी मोदीजींनी मंजूर केली. आणि जवळजवळ 100% लाभार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आज कामही चालू झालेली बघताय. आणि ही सगळ्या लोकांना भविष्यामध्ये एक स्वतःचं हक्काचं घर मिळेल अशा पद्धतीचं काम मोदीजींनी केलं. आणि यातूनही कोण राहिला असेल तर नव्यानं सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तो सर्वे पूर्ण झालेला आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या देशामधल्या प्रत्येक नागरिकासाठी घर देण्याचं काम आदरणीय मोदींच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल. महात्मा फुलेंची 200वी जयंती आज जयंती वर्ष महात्मा फुलेंची जयंती साजरी करत असताना 200 जयंती वर्ष साजरं करण्याचा निर्णय घेतलेला असेल.
अशा अनेक योजना आपण, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल, घराघरामध्ये आपण बघतो आज गॅस बघतो. पूर्वी गॅस बघायला लोकांच्या ज्याच्या घरी गॅस आहे अशा लोकांना प्रतिष्ठित लोक समजलं जायचं. आता आपल्या गरीबातल्या गरीब घरामध्ये सुद्धा आज गॅस आपण पोचलेला पाहताय आणि चूल बंद झालेली आपण पाहताय. याला कारण मोदीजींनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये महिला भगिनींना न्याय देण्याची भूमिका घेतली. आणि हे सगळं करत असताना आज भारत एक विकसित देश म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. जगामध्ये भारतानं मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं स्थान निर्माण केलेलं आपण पाहतोय. प्रचंड मोठी शक्ती म्हणून पुढे येताना भारत पाहतोय. आज जगातली 4थी सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून आज भारत आज जगापुढे आलेला पाहताय. आणि लवकरच जगातली 3री सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता भारत होईल. अशा पद्धतीची एक भारताला प्रतिष्ठा या जगामध्ये मिळवून देण्याचं काम मोदीजींच्या सरकारच्या कालखंडामध्ये आणि सरकारच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय. आज देश संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. आता आज देशातल्या अनेक कंपन्या अशा काम करत आहेत की संरक्षण क्षेत्रामध्ये क्रांती होऊन संरक्षण क्षेत्रामध्ये देश स्वयंपूर्ण व्हावा ही भूमिका मोदींच्या कालखंडामध्ये घेतलेली जाते. आणि त्यामुळं आज आपण पाहतो आज संरक्षण क्षेत्रामध्ये किंबहुना लष्करी क्षेत्रामध्ये देशाच्या सीमा मजबूतीनं त्याचं संरक्षण केलं पाहिजे. आणि भारताच्या सीमेकडं वाकड्या नजरेनं बघायची कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था मोदींच्या कालखंडामध्ये उभी राहिलेली आपण पाहताय. जेव्हा जेव्हा देशावर आक्रमण करण्याचा कोणी प्रयत्न केला तेव्हा तेव्हा देशाच्या बाँड्रीला क्रॉस करून मोदीजींनी त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम पाकिस्तानमध्ये असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडल्या असतील त्या ठिकाणी घुसून आपल्या देशाची प्रतिमा जपण्याचं काम, आपल्या लोकांना न्याय देण्याचं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. गरिबीचा दर आपण बघितला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये झालेली प्रगती आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं मोदीजींचा 12 वर्षाचा जो कालखंड आहे हा देशाला विकासाकडे नेणारा, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा, भारताला एक मजबूत देश म्हणून या जगामध्ये पुढं आणणारा असा एक मोदीजींचा प्रवास आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं देश सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना डिजिटल क्षेत्रामध्ये सुद्धा देशानं खूप मोठी प्रगती केलेली आपण बघतोय. या देशातल्या छोट्या छोट्या संस्था व्यवस्था डिजिटल झालेल्या आपण सगळेजण पाहतोय. आणि त्यामुळे प्रशासनामध्ये आलेली गतिमानता आपण सगळेजण अनुभवतोय. त्याही क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. खास करून आपण सगळेजण पाहिलं असेल की देशाचा विकास करायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केला पाहिजे. जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक बरोबरीनं या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. हे मोदीजींनी या आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिला. आणि खास करून महिला ज्यांचा वाटा 50% या देशामध्ये आहे त्या महिला सक्षमीकरणाचं काम मोदीजींनी हातामध्ये घेतलं. आणि त्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. आज आपण बघतो मोदीजींची मनापासूनची भावना की महिला सक्षम होत असताना त्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प मोदीजींनी केला. आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठं काम आमच्या लखपती दिदी बनवण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पाठीमागच्या वर्षापर्यंत 50 लाख महिला भगिनी आमच्या लखपती झाल्या. आणि पुन्हा आम्ही 1 कोटी महिला भगिनींना लखपती करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तेच देशभर अशा पद्धतीचं काम चालू आहे. महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. आज आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्या संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचं काम झालं असताना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या महिला भगिनींना 50% आरक्षण 33% आरक्षण मिळालं पाहिजे. आणि लोकसभा विधानसभेच्या माध्यमातून महिलांनी काम केलं पाहिजे. आणि त्या महिला त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आल्यानंतर त्या या देशामध्ये सक्षमपणे काम करतील आणि महिला उन्नतीचं काम त्यांच्या हातून होईल
अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली. दुर्दैवाने जी लोक किंवा जो पक्ष सातत्यानं महिलांच्यासाठी आम्ही काम करतो जो सांगतात आणि किंबहुना देशाचं नेतृत्व करणारे जेवढे महिला नेतृत्व करणारे पक्ष होते, अगदी सोनिया गांधीजी असतील, अगदी ममताजी असतील, ज्या लोकांनी महिला म्हणून आपण काम करत असताना जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला. तरीसुद्धा मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी वंदन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींचा आहे. त्या दृष्टीनं आज आमचं सरकार एक एक टप्प्यानं पाऊल पुढे टाकतं हे आपण सगळेजण पाहत आहे. त्यासोबत शेतकऱ्यांच्यासाठी किसान सन्मान योजना चालू केली. अनेक योजना चालू झालेल्या आणि बंद झालेल्या आपण पाहत आहे. परंतु मोदीजींनी चालू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आज सातत्यानं चालू आहे आणि शेतकऱ्यांना मदत करत असताना शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपण बघतो अगदी गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड मोठा लाभ झालेला आपण सगळेजण पाहतो. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा शेतकरीचं कुटुंब थांबतं तेव्हा या योजनेतून त्या शेतकऱ्यांना मदत होत असते. आणि तीच नमो किसान सन्मान योजना आमच्या महाराष्ट्र सरकारनं चालू केली. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केलं. आपण पाहतो बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो महामार्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला, मुंबई टू विदर्भात नागपूर झालेला महामार्ग, एक प्रचंड मोठा महामार्ग झालेला आपण सगळ्यांनी पाहिला असेल. तशाच पद्धतीचे अनेक महामार्ग आता नव्यानं होत आहेत. शक्तिपीठ महामार्ग असेल, अगदी नागपूर गोवा हा महामार्ग असेल, असे अनेक महामार्ग या देशामध्ये झालेले आपण सगळेजण पाहतोय. ताई बचत करा. सोलापूर शहरात 100 ई बसेस येणार होत्या, त्यांचं चार्जिंग स्टेशनचं देखील काम पूर्ण झालंय, मात्र ई बसेस अजून आल्या नाहीत, त्यांचा पत्ता नाही. पण नेमके आहेत कुठे ई बसेस? मी तुम्हाला पत्ता देतो, तुम्ही बघून या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव प्रशासनावर जास्त आहे असं तुम्ही म्हणताय? प्रशासनावर पंतप्रधानांचा प्रभाव जास्त आहे आणि प्रशासन खूप आढळलेलं आणि आनंदी आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये नीती आयोगाचा, RBIचा आणि अनेक कृषी विभागाचे असे कितीतरी IAS IPS अधिकारी हे स्वच्छनिवृत्ती देऊन गेले. याचा शोध अद्यापर्यंत लागला नाही की नेमकं काय आणि कुठल्या कारणाने हे अधिकारी इतक्या उच्च पदस्थ आणि इतके विद्वान लोक निघून गेले. नेमकं कारण काय असू शकते? मोदी सरकारचा हा म्हणजे करिश्मा म्हणायचा. मला अधिकाऱ्यांची नावं तर सांगा. अधिकाऱ्यांची नावं तर सांगा, मग मी सगळं सांगतो. विभागाची नावं सांगितलं, अधिकाऱ्यांची नावं तुम्ही अधिकाऱ्यांची सांगताय. विभागाची नावं सांगितलं, नीती आयोगाचा आहे, RBI. अधिकाऱ्यांची नावं सांगा ना. मला ज्ञात नाही, मला माहिती नाही कुठले अधिकारी. तुम्ही अधिकाऱ्याची नावं सांगा, मी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देतो. दुसरा प्रश्न असा आहे की सन्मान निधीचा उल्लेख केला. गेल्या वर्षभरात शेतमालाचे भाव हे हमी भावापेक्षा कमी राहिले आणि दुसरीकडे जिल्ह्यातील 12हून अधिक कारखान्यांनी FRP दिलेली नाही. उर्वरित कारखान्यांनी त्यांनी जो दर जाहीर केला तोही दिलेला नाही. अशी स्थिती आहे. आपण एकीकडे सन्मान निधीचा उल्लेख करताय, एकीकडे 12,000 आपण देतोय आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर देतोय. ऊसाला FRP कारखान्याला देणं बंधनकारक आहे. ऊसाची FRP कारखान्याला द्यावी लागते. FRPचे आज आपण बघितलं काही कारखान्यांच्या आर्थिक अडचणीमुळं FRPची रक्कम पोचली नसेल, परंतु FRPच्या ठरलेल्या दरातला एकही रुपया कमी शेतकऱ्यांना मिळत नाही. 100% ठरलेल्या FRP प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावेच लागतात आणि त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही. काही कारखान्यांनी पहिला हप्ता 100-50 रुपयाचा हप्ता राहिलेला असेल, त्यांनाही ते हप्ते देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा एकही रुपया FRPच्या माध्यमातून दिला जाणार नाही, असं घडणार नाही. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आणि या तपोपूर्तीच्या निमित्तानं जो 12 वर्षाचा प्रवास आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने केलेला आहे आणि देश सर्व पातळीवर खूप वेगानं प्रगती करताना आपण सगळेजण पाहतोय. आज आपण सगळेजण पाहत असताना देशाच्या पायाभूत विकासासाठी आदरणीय मोदीजींनी
समाजातल्या प्रत्येक घटकांना सोबत घेऊन प्रत्येक घटकाचा विचार करून आज देशाला प्रगतीकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे आणि एक आमूलाग्र बदल आज देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आपण सगळेजण पाहतोय। खास करून मोदीजींनी समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, समाजातला शेवटचा घटक विकासापासून वंचित नाही राहिला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका मोदीजींनी आपल्या कालखंडामध्ये घेतली। आज आपण सगळेजण पाहत असताना देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होत असताना देशानं दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आपण सगळेजण पाहतोय। देश आज सर्वोत्तम रस्त्यांनी जोडलेला आपण सगळेजण पाहतोय। देशातली दळणवळणाची प्रत्येक साधनं असतील ती साधनं खूप मजबूत होताना आपण पाहतोय। त्यामुळं देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली दळणवळणाच्या साधनाचा प्रचंड मोठा विकास होत असताना अगदी आज आपण सोलापूरच्या बाजूनं बघितलं तरी सोलापूरच्या बाजूला सगळ्या बाजूनं गेलेले मोठे मोठे हायवे या प्रत्येक जिल्ह्याला जोडण्याचं काम करताना आपण सगळेजण पाहतोय। त्यासोबत रेल्वेचं आधुनिकीकरण आपण सगळ्यांनी पाहिलं। नवनवीन रेल्वेचे मार्ग आज उभे राहताना आपण सगळेजण पाहतोय। खूप नवीन मार्ग रेल्वेचे उभे राहिले आणि रेल्वेला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं। त्यामध्ये त्याचं एक उत्तम उदाहरण वंदे भारत ट्रेन जी आपण सगळेजण पाहतोय चालू झाली आणि त्या वंदे भारत ट्रेननं दळणवळणाच्या साधनामध्ये क्रांती केलेली आपण सगळेजण पाहतोय। प्रचंड मोठा प्रतिसाद या निमित्ताने मिळाला। देश उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना खूप मोठे मोठे उद्योग देशामध्ये येत असताना मोदीजींनी खऱ्या अर्थानं देशाला मजबूती देत असताना मेक इन इंडियाचा नारा दिला आणि त्या अनुषंगानं देशातल्या उद्योजकांना किंबहुना देशामध्ये निर्मिती झालेल्या वस्तूंना देशातल्या जनतेनं प्राधान्य दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि देशाला खूप ताकदीनं पुढे नेण्याचं माझं व्हायच्या अगोदर तुम्हाला सोलापूरकडे येतो ना, मी सोलापूरकडे बी येतो आहे, पण मी आता आपल्याकडं माझी संपल्यानंतर येतो ना। मी मोदीजींचं देशातलं काम सांगतो आहे, राज्यातलंही सांगेन आणि आपल्या जिल्ह्यातलंही सांगेन। त्यामुळं या ज्या योजना आहेत सोलापूरच्या माध्यमातून आपण म्हणलं असेल विमान सेवा चालू झाली, त्याच्या अगोदर विमानतळ झालं होतं, विमानतळाचं उद्घाटन मोदीजींनी केलं, विमानसेवा चालू झाल्या। तुम्ही म्हणणार पुन्हा आता डे नाईटचं काय झालं, विमानसेवा चालू राहील याचा विषय नक्कीच विमानसेवा चालू पुढं पण राहील, भविष्यात पण राहील। आज IT पार्कच्या माध्यमातून याची प्रगती आपण बघतोय। खास करून सोलापूर जिल्हा आज बघतो आपण, सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्याचं उभं राहिलेलं जाळं आपण बघितलं तर कधी आपण स्वप्नात बघितले नव्हते असे मोठे मोठे हायवेज आज आपण या सोलापूर जिल्ह्यातनं गेलेलं आपण बघतोय। आज आम्ही सगळ्या देवस्थानचा, कारण सोलापूर एक धार्मिक क्षेत्र असणारा हा जिल्हा आहे। याच्यामध्ये अक्कलकोट असेल, याच्यामध्ये आई तुळजाभवानी, आता दुसरा जिल्हा झाला पण आई तुळजाभवानीचं मंदिर असेल, पंढरपूर असेल, अगदी सिद्धरामेश्वराची नगरी असेल, याच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरमध्ये झालेलं काम असेल, या अगदी कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातले अनेक प्रकल्प, सांगोल्यासारखा तालुका असेल तो आज दुष्काळमुक्तीकडे चाललेला आहे। त्यामुळं अशा अनेक भागामध्ये क्षेत्रामध्ये झालेलं काम आपण या माध्यमातून जिल्ह्यासाठी आपण बघतोय। आणि ज्या ज्या योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेचा आपण लाभ बघितला असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका जेव्हा आपण ठेवली तेव्हा खूप मोठ्या संख्येनं प्रधानमंत्री आवास योजनेची घरं किंबहुना तात्कालीन लाभार्थी 100% लाभार्थ्यांना वंचित असणारी लोक किंवा प्रतीक्षा देत असणाऱ्या लोकांना घर देण्याचं काम केलं। आता ह्या ज्या योजना झालेल्या आहेत, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना,
याही माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी मी जी योजना सांगितली ना त्या प्रत्येक योजनेचा लाभ सोलापूर जिल्ह्याला झालेला आहे. त्यामुळं आयुष्यमान भारत योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. घर तिथं शौचालय तोही विषय आहे. या प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं आणि हे सगळ्या योजनेचं आता माझा आपल्याला एकच विषय आहे. ही प्रेस आहे मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालखंड याच्या संदर्भात सुनून ऐका ना तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये ही प्रेस संपली की तुम्ही म्हटला तर दुसरी प्रेस सोलापूरच्या प्रश्नावर मी लगेच घेतो आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारनं जे काम केलं त्याचं यश तुम्ही सांगितलं. भाऊ 12 वर्षामध्ये जे काम केलं त्याचं यश तुम्ही सांगितलं. मात्र या सरकारनं सत्तेमध्ये येताना काही आश्वासन दिली होती. उदाहरणार्थ बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन होतं, महागाई कमी करण्याचं आश्वासन होतं, अर्थव्यवस्था सुदृढ करण्याचं आश्वासन होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, महागाई वाढतीये, डॉलर जे आहे ते रुपयाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. यावरती विरोधक सातत्यानं टीका करतायत सरकारच्या कामांवरती. त्याला काय उत्तर असणार आहे? नाही, मुळातच विरोधकांचा अभ्यास कमी आहे. अर्थव्यवस्था जर मजबूत होत नसती तर जगातली 12वी अर्थव्यवस्था जगाच्या 4थ्या नंबरवर आली नसती ना. अर्थव्यवस्थेचा विषय आता आपण देशातल्याच काही शक्तींनी या देशाच्या प्रगतीवरचं कौतुक करत न करता या देश बदनाम करण्याचं काम आमच्या विरोधी पक्षांनी हातात घेतलेलं आहे. आणि त्याला आपण जे प्रश्न विचारले तर मी बोलतानाच सांगितलं की जगात 12व्या नंबरला असणारी अर्थव्यवस्था मोदीजीच्या कालखंडामध्ये आज 4थ्या नंबरला आलेली मजबूत अर्थव्यवस्था आहे. आज कोरोनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अख्ख्या जगातली अर्थव्यवस्था जेव्हा विस्कळीत झाली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मजबूतच होती. हे आपल्या सगळ्यांच्या अगदी फ्रान्ससारख्या इंग्लंडसारख्या प्रगत देशाची अर्थव्यवस्था जेव्हा डळमळीत झाली तेव्हासुद्धा भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. हे काम मोदींच्या या कालखंडामध्ये बाजूचे सगळे देश दिवाळखोरीत आहेत. पाकिस्तानमध्ये काय झालं बघितलं, नेपाळमध्ये काय झालं, लंकेत काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज आखाती देशामध्ये चालू असलेलं युद्ध आपण बघितलं. याही परिस्थितीत आज भारत देश मजबूतीनं आज काम करतोय किंवा मजबूतीनं पुढं जातोय. अशी संकटं आलेली असताना सुद्धा हे आपण सगळेजण पाहतोय. याला कारण आहे की भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या कालखंडामध्ये मजबूत झालेली आहे. तुमचं काय इच्छा आहे की विजिबिलिटी नसताना विमान चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का? यातून एक नाईट लँडिंग आपण समजून घ्या. त्या ठिकाणी नाईट लँडिंगची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी बाकीच्या सुविधा असतात. या ठिकाणी सोलापूरला जोपर्यंत नाईट लँडिंगची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत विजिबिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो थोडाफार राहणार आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो. आज बाजूला झालेलं अतिक्रमण, कोर्टाने दिलेला स्टे, याही सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. पण आपण कोर्टामध्ये त्या संदर्भातली आपली भूमिका तातडीने मांडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोर्टाशी आम्ही आपली भूमिका मांडून तातडीने ती व्यवस्था उभी करू आणि जी जमीन ताब्यात घेणं आवश्यक आहे नाईट लँडिंगसाठी ती जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि वेळ पडली तर सक्ती करू. पण आम्ही तातडीनं हे विमान त्या जागा खाली करण्याचं काम करू. आणि जे अतिक्रमण बेकायदेशीर केलेलं आहे, गावात घर असताना तिथे जाऊन नव्यानं घरं बांधलेली आहेत, पत्र्याचं शेड टाकून जे अतिक्रमण केलं आहे ते निष्कासित करावंच लागेल आणि त्यासाठी तातडीनं कारवाई करू. भाऊ याच मुद्द्याला प्रश्न आहे. गेल्या वर्षी ज्यावेळेस नवजिल्हा विमानसेवा आपण सुरू केली आपण त्यावेळेस त्यावेळेस मुरलीधरांना मोडणी असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री आले नव्हते आपल्याकडे की त्यांचं प्लेन उतरू शकलं नाही, कमी विजिबिलिटी असल्यामुळे. अत्याधुनिक यंत्रणा वर्षभराच्या आत बसू असं सांगितलं, त्याला वर्ष झालं, अद्याप ते आश्वासन पूर्तता झाली नाही. त्यामुळे आता तो फटका बसला. मी आपल्याला सातत्यानं सांगतोय की अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यासाठी नाईट लँडिंगची व्यवस्था करायला लागते. ती व्यवस्था करत असताना जे अतिक्रमणं आपल्या गावातल्या शहरातल्या लोकांनी करून ठेवलेली आहेत, कोर्टात जाऊन त्याला स्थगिती घेऊन ठेवलेली आहे आणि हे आपल्यालाही ज्ञात आहे. प्रश्न विचारायचा म्हणून विचारणं हे साहजिक आहे, विचारलंही पाहिजे आपण. परंतु हे वास्तव तुम्हाला माहिती नाही का? हे वास्तव आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळं जोपर्यंत कोर्टात जाऊन विजिबिलिटी, तेच सांगतो तुम्हाला, नाईट लँडिंगच्या माध्यमातून ज्या सुविधा उभ्या राहतात तेव्हा विजिबिलिटीचे इश्यूज कमी होतात. आज आपण म्हटलो तर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्यासाठी DGIPRनं या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत.
एखादी दुर्घटना म्हणजे बारामती झालेला, आता बारामती काय मध्ये नाईट रनिंगची व्यवस्था उभी करायला बारामतीत तर वर्षानुवर्ष सत्ता आहे. परंतु आपण बघितलं की दिवसा सकाळ अजितदादांचा झालेला ॲक्सिडेंट आपण बघितला आहे, दुर्घटना आपण बघितलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत की ही नाईट लँडिंगची व्यवस्था करावीच लागेल, आपल्याला करावीच लागेल. याच्या पलीकडे जाऊन जर तुमचं म्हणणं असेल की प्रवाशांचा जीव धोक्यामध्ये घालून ही विमानसेवा चालू ठेवावी तर आपण तसंही सांगा. तसं नाहीये भाऊ, आम्ही काय म्हणतोय ते सांगा. की सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालेली अशी 12 काही कामं आपल्याला सांगता येतील स्पेसिफिक जनरल तुम्ही जे सांगताय ते देशभरात सगळीकडे झालेलं आहे. मग आता वेगळं तुम्हाला काय पाहिजे असं सांगा ना, मला कुठलं काम अपेक्षित सांगा. विमानसेवेचा विषय आहे. तुम्ही विमानसेवा चालू करून दिली, आजच्या वेळेला दृश्यमानतेचं कारण देऊन ती विमानसेवा बंद होत आहे. त्या संदर्भात तुमच्या आमदारांचं काही कंपन्यांशी बोलणं झालेलं आहे आणि तुम्ही असं म्हणताय की विमानसेवा चालू राहणार आहे, ती कुठल्या बेसिसवर, तेवढं सोलापूरकरांना आश्वासन करा. आत्ता पहिला विषय आहे की मी मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालखंडासंदर्भातली माझी प्रेस आहे, याच्या विषयावर मी बोलतो. आता या विषयाच्या संलग्न आपली चर्चा होईल. याच्यावर आपण ही प्रेस संपली की मला तुम्ही प्रश्न विचारा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. कारण प्रेस आता दुसरीकडे जाईल. आपला जो मुद्दा आहे की आपण ज्या मुद्द्यासाठी या ठिकाणी आपण चर्चा करतोय त्याच्यावर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असले तर विचारा. पण विमानसेवेच्या बाबतीत मी सांगतो आपल्याला की विजिबिलिटीचा प्रॉब्लेम येतोय का, तर 100% येतोय. ढगाळ वातावरणामध्ये किंबहुना अशा परिस्थितीमध्ये विजिबिलिटीचा प्रॉब्लेम सोलापूरच्या विमानतळाला सातत्याने येतोय. अशा कालखंडामध्ये विमानसेवा चालवणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळणं हा जो विषय आहे तो विषय आहे. आणि आता आपण तातडीनं काय निर्णय घेतोय की नाईट लँडिंगची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या ज्या अडचणी आहेत, काय कोर्टाची अडचण आहे आणि कोर्टाच्या अडचणीच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायला लागतात. येणाऱ्या 10, 15, 20 दिवसामध्ये आपण त्या गोष्टी पुढे गेलेल्या पाहाल. आणि लवकरच या सोलापूर शहरामध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था उभी राहील आणि सातत्यानं विमानसेवा चालू राहील. आत्ताही आम्ही कंपनीशी चर्चा करतो आहे की ही विमानसेवा सातत्यानं चालू राहिली पाहिजे. अशा पद्धतीची चर्चा आम्ही कंपनीशी करतो आहे. भाऊ, याला जोडूनच आमदारांनी सगळं हे केलं, होडगीला जागा डिक्लेअर केली आणि परवा उद्योग मंत्री येऊन अचानक सांगतात की ती जागा बाहेर आहे, शहरात पाहिजे. म्हणजे प्रशासन कन्फ्यूज, सगळे आमदार कन्फ्यूज, जनता कन्फ्यूज, एक दुसरीपणा कोणी कन्फ्यूज नाही. जी जागा मंजूर झालेली आहे त्या जागेवर IT पार्क होईल. विरोधी पक्ष म्हणतोय की देशामधली फॅसिस्ट विचारधारा ही देशाला कुठल्या तरी वेगळ्या विचारधारेकडे घेऊन जाते आणि हे सर्वसामान्य लोकांना खाईमध्ये घालणारे आहे. म्हणजे विरोधकाची भूमिका ही चुकीची आहे का फॅसिस्ट विचारधारा ही जोपासणाऱ्या लोकांची भूमिका? आता तुम्ही तुमचा प्रश्न आंतरराष्ट्रीय आहे, परंतु मी देशात चला बोला. मोदीजींच्या याच्यावर विचारायचं का काही? सर ही पत्रकार संपून मग पुढचं तुम्ही सोलापूर नाही. आज आपण बाहेर तुमचा एक तुम्हाला पॉलिटिकल प्रश्न मला विचारायचे आहेत. आपण इथून बाजूला उभे राहू आणि मी सगळे प्रश्नाला उत्तर देतो. नाही सेंट्रल लेवलचा आता या प्रेसपुरता मर्यादित विषय आहे. ही माहिती दिली. चला धन्यवाद. नमस्कार. जय